गाईज गुड मॉर्निंग. आम्ही आता चाललो आहे ऑस्ट्रियावरून बुडापेस्टला. एक तास आमची ट्रेन होती 7:40ची, तर आम्ही उठलेलो 5 वाजता. ठीक आहे, एकदम बरोबर 5 वाजता उठलेलो. 6:30ला सगळी बॅग पॅक वगैरे करून आम्ही रेडी झालो. 5:05पर्यंत आम्ही तिथे ब्रेकफास्ट केला. मला ब्रेकफास्ट पण नाही लवकर केला. 7पर्यंत ब्रेकफास्ट केला आणि तिकडने म्हणजे आमच्या हॉटेलपासून इकडे जिथे आम्हाला ट्रेन पकडायची होती तो अर्धा तासाचा रस्ता होता. तरी आमच्याकडे स्टील 10 मिनटं अशी होती स्पेअर. आम्ही आलो 2 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन होती, आम्ही आलो 1 आणि आमची जी ट्रेन होती 7:20ची, जी आम्हाला 7:30ला उतरणार होती, ती मिस झाली. आणि मग आम्हाला नेक्स्ट ट्रेन पकडायला लागेल 7:30ची. ती 2 मिनटं लेट झाली, तर आमची 7:40ची ट्रेन मिस झाली लिटरली. आणि आमचं तिकीट असं होतं की आम्ही ट्रान्सफर पण नाही करू शकत किंवा दुसऱ्या ट्रेनने पण नाही जाऊ शकत. डिस्काउंटेड तिकीट होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही आता नेक्स्ट तिकीट बुक करत होतो बुडापेस्टला, तर ते लिटरली 10,000 म्हणजे €100 दाखवत होतं, मोर दॅन 10,000. अँड आय लिटरली पॅनिक, क्राईड, ऑलमोस्ट क्राईड. आणि मग आम्ही इकडच्या लोकांना विचारलं, तिथे तिकीटवाले जे असतात त्यांना, आणि त्यांनी आम्हाला OBB म्हणजे इकडे तिकीटवाले आहेत जसे आपली रेल्वे असते तसं, आणि त्यांनी आम्हाला नेक्स्ट ट्रेनचे तिकीट फ्रीमध्ये करून दिले. बट आम्हाला 1 तास थांबावं लागलं. दॅट इज स्टिल फाईन. 10,000 रुपये भरण्यापेक्षा क्रेझी झाली. आणि एवढ्या त्या 0 डिग्रीमध्ये आम्ही बॅगा घेऊन लिटरली धावत होतो आणि ते पण एवढा हेवी ब्रेकफास्ट करून आपण धावत होतो. क्रेझी. आता 2 तासाची जर्नी आहे बुडापेस्टसाठी. लेट्स गो. आम्ही फायनली नव्या ट्रेनमध्ये जाऊ आणि आय थिंक आम्हाला फॅमिली काइंड ऑफ कंपार्टमेंट मिळालं आहे 6 जणांचा. अँड इथे मस्त पडदे वगैरे. पडदे वगैरे पण लावू शकतो. एक सेपरेट कंपार्टमेंट फॉर फॅमिली ऑफ 6. आणि काहीच आम्ही फायनली बुडापेस्टला पोचलो आहे. आणि वी आर फिगरिंग आउट की हॉटेलला कसं जायचं. स्टेशन इतकं मस्त वाटतं ना, एकदम CSTची वाईब देते. किडिंग. ओके, सो आम्ही हॉटेलवर पोचलो आणि अजून खूप वेळ आहे चेक इनसाठी. 3चा चेक इन आहे आणि किती वाजले 12. सो आम्ही आता लगेज वगैरे ठेवून निघतोय. एक ॲक्च्युली हॉटेलचं कोलॅब आहे, तिकडे आम्ही जातोय आता. काय म्हणजे इकडे कमी थंडी आहे ऑस्ट्रियापेक्षा. सो आम्हाला एका रेस्टॉरंटचं कोलॅब आहे, तिकडे आम्ही जातोय. लेट्स गो. त्यात आम्ही ते क्यूटच्या छोट्याशा कॅफेमध्ये आहोत, लेबा ब्रंच म्हणून नाव आहे. जर तुम्ही बुडापेस्टमध्ये येणार असाल तर हा नक्की ट्राय करा. एकदम क्रिसमस कोडेड कॅफे आहे. आय शो यू. सो क्यूट. आणि ना हा कप बघा किती क्यूट कप आहे. अँड बाय द वे आम्ही इथे फ्री आलो. आम्ही इथे सुपर मार्केटमध्ये आलो आहेत आणि ही चॉकलेट घेतो आहे. दिस इज रमचे चॉकलेट, दिस इज कॅरमल, कोकोनट आणि हे जेली. जेलीवाले जास्त संपले आहेत. दॅट मीन्स जेलीवाले चांगले असतील का. आम्ही टूथपेस्ट घेतली फायनल. बीट बघा किती मोठं आहे. अँड ह्यांची आलं पण काहीतरी वेगळंच वाटतं आहे. आय डोंट नो व्हॉट इज दॅट. ही मुळे 3:50. 4 पण नाही वाजत आहे. लिटरली इकडे अख्खा काळोख झाला. आपल्याकडे जसा 7 वाजता वाजतो तसा दिवाबत्तीचा टाइम झाला असं वाटतं. आणि इथे पाऊस येतोय.
मी प्रथमेशला तर थोडा पण पाऊस चालत नाही, तर म्हणून इकडे थांबलो. एकदम थोडासा पाऊस, एकदम थोडासा. मी इकडची लोक चालले. चालत असेल, मला नाही चालत, माझी केस बट दिस इज सो प्रिटी, आय रिअली लाईक इट. म्हणजे आय थिंक ऑस्ट्रियापेक्षा आय लाईक दिस वन, बुडापेस्ट. लाईक आता नेक्स्ट प्लॅन आहे की आम्ही क्रूज करणार आहोत. लेट्स डू द क्रूज. बुक करायला लागेल, 1 तासाची आहे. बट पाऊस येतोय, आय एम नॉट शुअर की किती वेळ हा पाऊस टिकणार आहे, काय होणार. सो प्रिटी. सो गाईज, आता मी बुडापेस्टला आलो आहे आणि आता आम्ही जातोय क्रूजसाठी. डान्यूबे वॉडेवर जी ती रिव्हर आहे, ती युरोपमधली सेकंड लार्जेस्ट रिव्हर आहे. सो तिथे आम्ही जातोय आणि आमचे अराउंड झाले तर 5,000 रुपीज ना दोघांचे. हां, रिव्हर क्रूजसाठी 1 तासाची आहे समथिंग, आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ड्रिंक मिळणार. आम्ही टर्कीला केलेली, त्याच्यामध्ये डिनर पण होतं. सो ती पण 2,500चीच होती. बट ही थोडी एक्सपेन्सिव्ह आहे, त्याच्यामध्ये डिनर वगैरे नाही आहे, ओनली ड्रिंक्स आहेत. आम्ही 8:30चा स्लॉट बुक केला आहे, आणि अंधारात केला आहे कारण तो व्ह्यू चांगला आहे अंधारातला. बट एक गोष्ट प्रॉब्लेम झाली आमची, की आमची रूम, आय डोंट नो आम्ही काय केलं बघताना, खूपच लहान आहे. शो यू गाईज. आता आम्ही त्यांना सांगणार आहेत, मे बी आम्हाला चेंज करून द्यायला. पे शुरू होती खतम हो जा रही है. आणि आमच्या एवढ्या मोठ्या मोठ्या बॅग्स आहेत, त्या नाही राहत आहे तिथे. आणि हे तसे बेड्स आहेत, बेड इज स्टील ओके, बट खूप लहान रूम आहे, खूपच लहान रूम आहे. रूम लहान आहे, बेड ठीक आहे. सो लेट्स गो. वी आर क्वाईट रेडी. आता आमची मिस झाली होती ट्रेन, त्याच्यामुळे आता आम्ही सगळ्या गोष्टी लवकर 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 करणार आहे. चला. No kidding, but I think this is one of the beautiful cities I have ever seen. I'll show you. Every corner is so beautiful. So good. Guys, हा बुडापेस्ट मून आहे, विच इज व्हेरी फेमस. तुम्ही बघू शकता मागे, विच इज बुडापेस्ट मून. क्रूजवर आम्ही अँड दिस इज हाऊ क्रूज इज. आणि आम्हाला हे दिलंय, काय आहे, वाईन आहे ना इथे, स्पार्कलिंग वाईन समथिंग. बर्गर खाऊन 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 मला कंटाळा आला, पण ह्याला काय कंटाळा येत नाहीये बर्गर खाऊन. ह्या The next day. माहिती आहे डॅन्यूब रिव्हर. गाईज, आम्ही आता जातोय बुडापेस्ट. बुडा साईड आणि पेस्ट साईड अशा 2 साईड्स. तर आम्ही राहतोय पेस्ट साईडला, बट आता पेस्ट साईडला राहतोय आणि जातोय बुडा साईडला, बुडा कॅसल बघायला. मी बुडा कॅसलमध्ये आलो आहे, त्याच्यासाठी तिकीट आहे 1400 पर हेड रुपीज. बट इकडचा व्ह्यू इज ऑल वर्थ इट. मी तुम्हाला दाखवते, खूप जास्त मस्त वाटतं. आय डोंट नो कॅमेरामध्ये तर ते काहीच कॅप्चर होते की नाही होते. सो प्रिटी. बुडा कॅसल खूप मोठं आहे, पूर्ण डिस्ट्रिक्ट त्यांचा बुडा कॅसलचं, आणि तिकडे मध्ये मध्ये असे म्युझियम वगैरे आहेत. सो आम्ही म्युझियमचं तिकीट नाही घेतलं, एक हॉल आहे त्याचं तिकीट घेतलं आहे. सो आपण ते बघणार आहे. लेट्स गो. गाईज, तिथे वरती फारच गर्दी झाली, सर्व मोस्टली टूर्सवाले आलेत. खूप मस्त आहे, खूप. ही लायब्ररी आहे, नॅशनल लायब्ररी. हा खूप मोठा कॅसल आहे, खूप मोठा, लेजिट. आणि आम्हाला आता हॉलमध्ये जायचं आहे, सेंट स्टीफनवाल्या.
replica, foto replica i kopi. Tem mais coisas. क्रिसमसचं डेकोरेशन इतकं मस्त आहे ना इथे. आणि हे त्यांनी मागे कन्स्ट्रक्शन आहे, बट त्यांनी किती मस्त लावून ठेवलं आहे ना, की वाटत पण नाही की कन्स्ट्रक्शन आहे आतमध्ये. आणि घाणेरडं बॅकग्राऊंड पण त्यांनी मेस्ट नाही केलं आहे. आणि हे पूर्ण गाईज, आम्ही जी काल नाईटवाली क्रूज केली होती ती आता आपण सकाळी पण करू शकतो, बट रात्री जास्त चांगली वाटते. ॲज यू कॅन सी एक जाते आहे क्रूज, खूप मस्त वाटतं आहे. आय थिंक आय डोंट नो सकाळी इतकं चांगलं वाटेल है ना. आणि हा चीन ब्रिज आहे गाईज. हे रिअल माणसं आहे जी तुम्ही बघताय आणि एकदम स्टिल उभी आहेत. क्रेझी. गाईज, हा रोड इतका मस्त वाटतोय ना इथे चालायला. अँड दिस इज द कम्प्लीट व्ह्यू अँड दिस इज माय पर्सनल फोटोग्राफर. गाईज, आय थिंक दिस इज द चर्च. प्रत्येक ठिकाणी काय ना काय आहेच इथे छान छान. रेडी गाईज, इथे आल्यानंतर यू हॅव टू गेट दिस. सो इज अ क्रिसमस मार्केट. क्या प्रिटी गोष्टी आहेत ना, कांट टेल. हे काय आहे, हे काय आहे? फिशरमॅन्स बॅस्टियन. फिशरमॅन्स बॅस्टियन. गाईज, आज गुरुवार आहे आणि इकडे ऑलमोस्ट सगळं बीफ किंवा पोर्क आहे. तर मी आता पंपकिन सूप घेतलं आहे. व्हेज काय मिळणार आय डोंट नो. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गेट व्हेजिटेरियन ही इकडे. आता सूपवरतीच भागवावं लागणार आहे. पंपकिन सूप आहे, नॉट शुअर कसा असेल. जे हनीचं शॉप आहे आणि किती प्रकारच्या हनीज आहेत इथे, म्हणजे फ्लेवर्समध्ये. लिटरली सिनेमनपासून व्हॅनिला सगळ्या प्रकारच्या हनीज आहेत इथे, छोटे छोटे. हे टर्किशमध्ये सॉरी हंगेरियनमध्ये लिहिलं आहे, बट येस दिस इज द चॉकलेटचं स्टोर अँड वी आर गेटिंग द. Oh my God, Honey, you're welcome. Come back later if you want. You can, please. गाईज, हे बघूनच खायला वाटत नाही आहे. हे बघून काय वाटतंय? तिकडे आहेत लांगोस तिकडे. इथे ना बीफ आणि पोर्क हे चांगलं वाटतंय. पॅटीस काय आहे ते. सो आता आम्ही लांगोस खातोय, जे हंगेरियन फूड आहे. लेट्स गो. कसं आहे ते. नॉनव्हेज असेल तर मी आय एम नॉट गोइंग टू ईट. दिस इज हाऊ इट लुक्स. हे लँगोज आहे, हंगेरियन फूड विथ चिकन. म्युझिक पण बरी स्लो लावली आहे ना. जायचं का मग?